तुला मी 1,20,00,000ची कामं देतो. त्या अधिकाऱ्याच्या हातात कुठनं हे अधिकार आले? पण त्यामध्ये तो सांगतो की वरच्याही अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतात. सांगतो की डीपीडीसीचे कोणतरी काळे आहेत, त्यांना मी पैसे दिलेले आहेत आणि तो फंड आणलेला आहे. इतकं निर्डावलेलं सरकार मला असं वाटतं मी आजपर्यंत बघितलेलं नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नेमका कशा पद्धतीने घोटाळा होतोय याचे पुरावे देत मनसेचे संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. एकूणच हा जो कारभार सगळा सुरू आहे त्या कारभारावरती त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. माझ्यासोबत संदीप सर आहेत. सर, तुम्ही कालसुद्धा एक व्हिडिओ व्हायरल केलेलात, आजसुद्धा एक व्हिडिओ व्हायरल केलात आणि तुमचं असं म्हणणं आहे की पुरावे देऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. काय वाटतंय, एकूणच ही जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मोठा एक गंभीर प्रश्न आहे जो ह्या सगळ्या व्यवस्थेवरती आलेला आहे? बघा, मुळात असं आहे ना की एखादा अधिकारी पैसे घेतोय, दुसरा अधिकारी पैसे घेतोय, तिसरा अधिकारी पैसे घेतोय, हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की खालपासनं वरपर्यंत सगळी सिस्टीम करप्ट झालेली आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही पारदर्शकता त्या सिस्टीममध्ये नाही आहे. त्यामुळे अधिकारी इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय की तुला मी ही 5 कामं देतो, तुला मी 1,20,00,000ची कामं देतो. त्या अधिकाऱ्याच्या हातात कुठनं हे अधिकार आले की तो एवढा कॉन्फिडेंटली सांगतो की तुला ही कामं मी देऊ शकतो? याचा अर्थ त्याचं टेंडर निघत नाही का? याचा अर्थ अधिकाऱ्यांची मनमानी चालते का? असे अनेक प्रश्न या सगळ्या कॉन्व्हर्सेशन जर तुम्ही ऐकलं त्या व्हिडिओमधलं तर निर्माण होतात. पण त्यामध्ये तो सांगतो की वरच्याही अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतात. सांगतो की डीपीडीसीचे कोणतरी काळे आहेत, त्यांना मी पैसे दिलेले आहेत आणि तो फंड आणलेला आहे आणि त्याच्यातनं तुला मी एवढी कामं देईन. याचा अर्थ एखादा अधिकारी करप्ट असेल, ठीक आहे, आपण समजू शकतो, पण अख्खी सिस्टीम खालपासनं वरपर्यंत करप्ट झालेली आहे. तुम्ही जर बघाल तर तो जेव्हा बाहेर पडत असतो तेव्हा तो पिऊन पण त्याला विचारतो क्या साहब ये बार दिवाळी नाही दिया. म्हणजे कारण वरचेही तसेच वागतात, त्यामुळे खालचेही तसेच वागतात. मला असं वाटतं पूर्ण सिस्टीममध्ये पारदर्शकता आणली पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकावतो. सर, खरं तर सार्वजनिक बांधकाम विभाग हे असं खातं आहे की ज्याच्या अंडर पोलिसांच्या ज्या वसाहती आहेत मुंबईमधल्या, मग त्या मुंबई सेंट्रलच्या असू देत किंवा माहीमच्या असू देत, त्या घरांची स्थिती अशी आहे की तिकडची लोकं म्हणतात की आम्ही जीव मुठीत घेऊन राहतो आणि त्या बातम्यासुद्धा केलेल्या होत्या. आता मी तुम्हाला सांगतो की ते सांगतात की 5 कोटीची कामं केली त्या तिथे पोलीस वसाहत वरळीमध्ये. कुठे आहेत ती कामं? का ती कामं फक्त कागदावर आहेत? प्रत्यक्षात लोकांच्याकडे काय रिपेअरिंग झालं आहे ते अप टू द क्वालिटी झालं आहे का? मग ती क्वालिटी कोणी चेक करायला पाहिजे? कोणाचं काम आहे? जर इंजिनियरच असे पैसे खाणार असतील तर ते क्वालिटी काय चेक करणार? आणि कुठल्या जर पैसे मी घेतलेले आहेत एखाद्या कंत्राटदाराकडे तर मी त्याच्यावर काय फाईन मारणार आणि काय त्याला शिक्षा देणार? त्यामुळे मला असं वाटतं ही सिस्टीम पारदर्शकपणे कशी राबवता येईल या संदर्भातला विचार हा PWD खात्याने करायला पाहिजे. सर, याच्या आधी तुम्ही मुंबई महानगरपालिकेत कसा घोटाळा होतो या संदर्भातले पुरावे दाखवले होते. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग. खरं तर पैशांच्या बॅगा सापडणं हे काही आता महाराष्ट्रासाठी नवीन राहिलेलं नाही आहे. अधिकारी सोडा तर मंत्र्यांच्या सुद्धा असे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, पण याच्यावरती कारवाई कुठेच होत नाही आहे. एवढे गंभीर मुद्दे असतात. अतिशय मला असं वाटतं सरकारला असं वाटतं की आपल्याला विचारणारं कोण नाही, पण निर्डावलेलं आहे सरकार. आपण काय कोणावर कारवाई केली नाही तरी काय फरक पडतो? निवडणूक आली, लोकांच्या खात्यावर 10,000 रुपये टाकले, 15,000 रुपये कुठल्या तरी योजनेच्या नावावर टाकले की आपल्याला मतं मिळत आहेत. मग कशाला आपण घाबरायचं? इतकं निर्डावलेलं सरकार मला असं वाटतं मी आजपर्यंत बघितलेलं नाही. सर, सध्या हिवाळी अधिवेशन राज्याचं सुरू आहे, तर हा मुद्दा जो आहे तो कुठेतरी त्या सगळ्या सभागृहामध्ये गांभीर्यानं चर्चा होणं आणि एक योग्य तो ठोस निर्णय होणं, पावलं उचलणं अपेक्षित आहे. निश्चितपणे अपेक्षित आहे. बघूया आपण जे निवडून दिलेले आमदार आहेत ते लोकांच्या प्रती किती संवेदनशील आहेत हे दिसेल. आणि सर, तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आहेत, तर तुम्ही याच्यावरती काही कारवाईची मागणी किंवा हे दाखवणार आहात? आम्ही PWD चे जे मंत्री महोदय आहेत श्री शिवेंद्रसिंग राजे भोसले साहेब यांना वेळ मागितलेली आहे. ते वेळ देतील तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पुरावे देऊ.
आमच्याकडे कागदोपत्री सुद्धा पुरावे तेही आम्ही सादर करू त्यांना. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले सिंग यांच्याकडे आम्ही ते संपूर्ण पुरावे जे आहेत ते देऊ, मात्र सरकारमध्ये कुठेतरी पारदर्शकतेचा अभाव आहे आणि तीच पारदर्शकता यावी हीच अपेक्षा संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.